नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी जरांगेंची शुक्रवारी पुणे न्यायालयामध्ये हजेरी लावण्यात येणार आहे। जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी जरांगे यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुणे न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आज जरांगे हे न्यायालयामध्ये हजर राहतील। जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। जरांगेंची शुक्रवारी पुणे न्यायालयामध्ये हजेरी लावण्यात येणार आहे। आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे आता लक्ष असेल। नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी जरांगे यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। न्यायालयामध्ये पुणे न्यायालयामध्ये आता या प्रकरणी सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडले आहेत। अजिंक्य, काय अधिकची माहिती? हो, नक्कीच 2013 मध्ये एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटीलांनी त्यांच्या 2 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल होता। खरं तर कोर्टाने सुनावणीसाठी वारंवार हजर राहा असं नोटीस बजावून देखील मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असल्यामुळे त्या हजर राहू शकले नव्हते। त्यामुळे कोर्टाने अटक वॉरंट बजावलं होतं आणि त्याची सुनावणी आज होणार आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील आज दुपारी या सुनावणीला हजर राहणार आहेत। या आधी देखील एकदा अटक वॉरंट त्यांना बजावण्यात आलं होतं, त्यावेळेस 500 रुपयाचा दंड भरून कोर्टाने त्यांना सोडवलं होतं। आज मनोज जरांगे पाटील या सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती समजते। नीलम, अजिंक्य, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।